चहाचे किती जरी दुष्परिणाम असले तरी आमची सकाळची सुरुवात चहा पिऊनच होते. आज सुट्टी होती, थोडं निवांत होतं, त्यासाठी आज आम्ही मिसळपाव बनवायचाच प्लॅन बनवलेला होता. मग काय लगेच मिसळपाव बनवायला सुरुवात केली. त्यासाठी मटकीला 2-3 शिट्ट्या होईपर्यंत बॉईल करून घेतलं. नंतर मसाला वगैरे फ्राय करून घेतला. मसाल्यामध्ये कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण हे घेतलं. नंतर तो मसाला मिक्सरमधून काढून घेतला. तेल गरम करायला ठेवलं, त्याला जिऱ्याची वगैरे फोडणी दिली. मस्तपैकी तो मसाला होता एकदम छान प्रकारे तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ दिला. फ्राय झाल्यानंतर बॉईल केलेली मटकी त्या भाजीमध्ये टाकून दिली आणि हे बघा माझी अशा प्रकारे छान एकदम हॉटेल स्टाईल मिसळ तयार झाली. नंतर मी त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे टाकून दिली. भाजी तयार झाली. नंतर हे बाहेर पाव आणण्यासाठी गेले होते, ते पाव देखील घेऊन आले. नंतर मी सॅलड वगैरे कट केला. अशा प्रकारे मिसळ तयार झाली होती. मिसळ वगैरे खाऊन झाली. दुपारच्या वेळेला थोडासा आराम केला आणि संध्याकाळी बाहेर जायचं होतं, त्यासाठी रेडी झाले. खाली येऊन यांचं असं काहीतरी चालू असतं. पहिले त्यांनी गाडी साफ केली, मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर गार्डन मध्ये एवढं छान वाटत होतं, एकदम सगळीकडे हिरवं हिरवं होतं, खूप भारी वाटतं. इथे थोडा वेळ बसलो. नंतर घरी परत येताना आम्हाला नारळ देखील आणायचे होते, तर स्टॉलवरती आलो. इथून नारळ वगैरे घेतले आणि घरी परत आलो. घरी परत आल्यानंतर नारळ पाणी वगैरे पिऊन माझा दिवस संपवला. तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.